नमस्कार मंडळी, तर मी शुभ्रा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आहे नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकाच दिवशी आहे. तर आज बघा खूप छान वातावरण आहे आणि आजच्या दिवशी मी काय काय करते आणि आजचा दिवस कसा जातो ते तुमच्याशी शेअर करते. तर चला, तर आज घरातली बघा सर्व स्वच्छता करून घेतली आणि आज मंदिरात जायचं आहे, म्हणून तयारी करते. मला खूप मोठी तयारी करायला नाही आवडत, पण सणाला घरात खूप छान वातावरण राहिलं की बरं वाटतं. आपला सण म्हटल्यावर सकाळीच लगबगी सुरू असते. कोणताही सण असू दे, म्हणजे सण म्हणजे फक्त मोठी तयारी नाही. घरातलं हे छोटंसं वातावरण, देवाचं स्मरण आणि आपल्या माणसांसाठी काहीतरी प्रेमाने करणं हे मला खूप जास्त आवडतं. तर चला, मी बघा इकडे तयार झाले आहे आणि मम्मी, प्राजक्ता, त्यानंतर सर्व साहित्यही घेतलं आहे. त्यानंतर आता बघा आज मंदिरात जायचं आहे, तर त्यासाठी इकडे ना मी सर्व बघा जे काही साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आहे. तर बघा, आमच्या चाळीमध्ये आहे ना गणपती बाप्पाचं आहे ना छोटंसं मंदिर आहे. तिथे आहे ना नागोबाचं पूजन केलं जातं आणि सर्व चाळीतले जे लेडीज आहेत ते इथेच येऊन पूजा करतात. आणि चला, आता आम्ही तयार झालो, तर मी आता मंदिरात म्हणजे निघणार आहे जायला. तर आता मी पूजा तिकडे तो मंदिरात करणार आहे. घरामध्ये आम्ही पूजत नाही, तर इथे म्हणजे गावी वगैरे पूजतात, तर इथे ते पॉसिबल होत नाही, त्यामुळे नाही पूजत. आणि आता हे बघा, आम्ही तिघीसुद्धा थोडे जरा फोटो घरामध्ये सुद्धा काढून घेतले. तर फोटो म्हणजे मोठं काम असतं आधी पहिलं, त्यामुळे जरा काढून घेतले आणि मग निघालो. तर चला, आपण जाऊया पूजा करायला. त्यानंतर हे बघा इकडे आलेलो आहोत. आता बऱ्याच बायका येऊन गेलेल्या आहेत आमच्या आधी. त्यानंतर आता आम्ही आलो इकडे आणि मग आता मी इथे पूजा करून घेते. तर आता मी जेव्हा लहान होते ना, तेव्हा ना आम्ही सर्व मिळून वारूळ पुजायला जायचो, सर्व मिळून फुगड्या घालायचो आणि या सर्व गोष्टी करायला मला खूप आवडतात. पण आता इकडे आहे ना शहरात ते कुठे पॉसिबल होतं, जो ते सर्व नाही होत इकडे. पण जेवढं जमतं ना ते करायचं. तर बघा इकडे आता मी पूजा करून झाली आहे. मग मस्त थोडे फोटोज काढून घेतले आणि मम्मीने वगैरे पूजा करून घेतली. त्यानंतर प्राजक्ताने सुद्धा पूजा करून घेतली आणि गणपती बाप्पा बघा किती गोड दिसत आहेत. अगदी म्हणजे त्यांच्याकडे पाहत राहण्यासारखं अगदी त्यांचं रूप आहे. आणि नागोबाची सुद्धा छान पूजा केलेली आहे. अगदी सिंपल आहे पण छान केलेली आहे पूजा. सो हे आमच्या चाळीतलं छोटंसं अगदी मंदिर आहे. तर आता फोटो वगैरे काढले, त्यानंतर पूजा झाली आणि मग आहे ना आम्ही घरी आलो. त्यानंतर आता मोठं काम आहे ते म्हणजे जेवण काय आज बनवायचं. तर आज बघा हाच बेत पातोळ्यांचा आहे, सोबत डाळ भात आणि वाटाण्याची भाजी, कुरडई आहे. त्यानंतर भाकरी असेल, बटाट्याची भजी, मिरचीची भजी, असं आज करायचा बेत आहे. तर चला, मग आजचं जेवणाचं जो बेत आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इकडे बघा आता मी सर्व कटिंगचं जे काही सामान आहे, म्हणजे जे काही टोमॅटो असेल, बटाटे असतील किंवा आपल्याला जे काही लागतं, कोथिंबीर, मग जे काही भाजीचं कटिंग असतं ते सर्व मी आधी पटापट करून घेते. आणि इकडे कुकरला वाटाणे लावलेले आहेत. तर आता पहिल्यांदा डाळ फोडणीला घालून घेणार आहे, त्यानंतर भाजी फोडणीला घालेल.
आता सगळं तयार झालंय. सकाळपासून केलेली धावपळ संपली आणि आता जेवणाची वेळ आली आहे. तर चला आता आम्ही नैवेद्य दाखवते आणि जेवण घेतो. उपवास आहे तर तोही सोडायचा आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तर भेटूया नवीन एका अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की